हवाओं के भरोसे मत उड़, चट्टाने तूफानों का भी रुख मोड़ देती है। अपने पंखों पर भरोसा रख, हवाओं के भरोसे तो पतंगे उड़ा करती है। महाड पोलादपूर माणगावचे नामदार भरतशेठ गोगावले यांच्या सरपंच ते नामदार पर्यंतच्या प्रवासासाठी हा शेर चपखल बसत असून अपार मेहनत, 24 तास जनतेच्या संपर्कात राहून त्यांच्या सुखदुःखात सामील होणं, विकासाचा ध्यास आणि प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर महाड तालुक्यातील पिंपळवाडी या छोट्याशा गावात शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या आणि कमी शिकलेल्या आमदार भरतशेठ गोगावले यांनी सरपंच, पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, जिल्हा परिषद बांधकाम सभापती, 4 वेळा आमदार, उत्कृष्ट संसदपटू, एसटी महामंडळ अध्यक्ष, शिवसेना प्रतोद आणि आता मंत्रीपद असा चढता आलेख असलेली राजकीय पद पादाक्रांत करत राजकारणाच्या क्षितिजावर उत्तुंग झेप घेतली आहे। ना पूछो मेरी मंजिल कहाँ है, अब तो सफर का इरादा किया है, ना हारूंगा हौसला उम्र भर, ये मैंने किसी से नहीं खुद से वादा किया है। महाड तालुक्यातील छोट्याशा गावातील सरपंच पदापासून सुरू केलेली राजकीय कारकीर्द नामदार गोगावले यांनी राज्याच्या मंत्रिमंडळापर्यंत नेऊन ठेवली आहे। सुरुवातीच्या काळात त्यांनी केलेला संघर्ष, घेतलेली मेहनत ही त्यांच्या राजकीय प्रवासात महत्त्वपूर्ण ठरली। त्यामुळे जनसेवेसाठी 24 तासातील 15 ते 16 तास देऊ लागले। या प्रवासादरम्यान महाड मतदारसंघात चौथ्यांदा आमदार होण्याचा विक्रम, शिवसेना पक्षप्रतोद, उपनेते, उत्कृष्ट संसदपटू, एसटी महामंडळाचे अध्यक्षपद अशी अनेक बिरुदावधी त्यांनी मिरवली। गेली 5 वर्ष त्यांना मंत्रिपदाने हुलकावणी दिली। अनेकांना त्यांच्या मंत्रिपदाच्या पोटावरून टिंगलटवाळी केली, मात्र त्यांनी आपला संयम कधीही ढळू दिला नाही। मंत्रिपद जरी मिळालं नसलं तरी आपल्या मतदारसंघात करोडो रुपयांचा निधी त्यांनी आणला। आजवर कोणत्याही लोकप्रतिनिधींना जमलं नाही ते काम आमदार गोगावले यांनी करून दाखवलं। त्यामुळे मंत्रिपद मिळून ते थांबतील असं नाही, त्यांची महत्त्वाकांक्षा याहून मोठी आहे आणि यामुळेच वरच्या शेरनुसार कधीही न हरण्याचा हौसला त्यांनी स्वतःशीच केलाय। राजकारणात ओठात एक आणि पोटात एक असं करणारा नेता पुढे जात असतो। भरतशेठ याला अपवाद ठरले, जे पोटात ते ओठात असं त्यांचं वक्तव्य असतं। कोणतेही चक्केपंजे न खेळता, परिणामांचा विचार न करता अत्यंत साधेपणाने ते आपल्या तोंडात येईल ते बोलून जातात। याचाच फायदा अनेक वेळा विरोधकांनी आणि काही प्रसार माध्यमांनी घेऊन त्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला, मात्र दरवेळी त्यांचा सच्चेपणा खोटेपणावर भारी पडला। सर्वसामान्यांच्या सुखदुःखाची कायम जाण ठेवत मतदारसंघातील विकासाचा ध्यास घेऊन राजकारण करणाऱ्या आमदार भरतशेठ गोगावले मिळालेलं मंत्रिपद महाडकरांसह संपूर्ण कोकणवासियांसाठी उज्ज्वल पहाट ठरो हीच ईश्वरचरणी प्रार्थना। संजय भुवड, महाड, रायगड। YouTube वर सुद्धा रायगड टाइम्स सर्च करा आणि पहा रायगडच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक बित्तम बातमी। आणि हो, लगेच सबस्क्राइब बटनवर क्लिक करायला विसरू नका। रायगड टाइम्स, आपलं चॅनल, आपला आवाज।